इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स मध्ये फ्रॉइडनी पहिल्यांदा स्वप्नांचा शास्त्रीय धांडोळा घेतला. नंतर 50 वर्षांनी झोपेचं शास्त्र स्लीप सायन्स निर्माण झालं आणि पहिल्यांदा NREM आणि REM अशा 2 प्रकारच्या झोपेचे आवर्त दर 1.5 तासाला असे 4 ते 5 एका झोपेच्या पूर्ण एपिसोड मध्ये येतात. NREM म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्या डोळ्याच्या बुबुळाची मुवमेंट होत नाही आणि REM म्हणजे रॅपिड आय मुवमेंट स्लीप, ज्याच्यामध्ये जे इलेक्ट्रोफिजिओलॉजिस्ट होते, फिजिओलॉजिस्ट या तज्ञांना पहिल्यांदा आढळून आलं डोळ्यांच्या बुबुळाची हालचाल होणे आणि न होणे असे 2 प्रकार दर 90 मिनिटाला घडून येतात. डोळ्यांच्या बुबुळांची वेगवान हालचाल होणे हा REM स्लीपचा प्रकार आहे, रॅपिड आय मुवमेंट. तो साधारणपणे 90 मिनिटांमधले 10-15 मिनिटं. बभंशी झोप ही नॉन रॅपिड आय मुवमेंट म्हणजे जेव्हा डोळे स्थिर असतात ती झोप. स्वप्न हे REM म्हणजे ज्यावेळी डोळ्यांच्या बुबुळांची हालचाल वेगाने होते त्या झोपेच्या सेक्शन मध्ये पडतात. त्यावेळी तुमच्या शरीराचे सगळे स्नायू शिथिल झालेले असतात, पॅरालाइज झालेले असतात.